राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात आज नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम NMMT मधील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला। तब्बल 7 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात 7,000 रुपयांची वाढ करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांनी गणेश नाईक यांचे आभार व्यक्त केले। या वेतनवाढीचा लाभ सुमारे 1,300 कर्मचाऱ्यांना होणार असून यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीला मोठा दिलासा मिळणार आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1,000 रुपयांची वेतनवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। तसेच कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधेचा मेडिकल बेनिफिट प्रस्तावही मंजूर करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यावेळी परिवहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती विकास झांझार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 100 दिवसात ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना न्याय मिळवून दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। तब्बल 7 वर्षांनंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 7,000 रुपयांची वाढ करण्यात आली असून ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय। याशिवाय दरवर्षी 1,000 रुपयांची वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल पॉलिसीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। या निर्णयांचा लाभ सुमारे 1,300 ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना होणार आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे मंत्री गणेश नाईक यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या जनता दरबारात परिवहन कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली। यावेळी परिवहन समिती सभापती विकास झांझाड यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी गणेश नाईक यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली। कर्मचाऱ्यांनी यावेळी विकास झांझार यांचेही विशेष आभार मानले। कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं पाठपुरावा करून वेतनवाढ, वार्षिक वाढ आणि मेडिकल पॉलिसी मंजूर करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। यावेळी परिवहन समिती सदस्य, श्रमिक सेनेचे पदाधिकारी तसेच NMMTचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या निर्णयामुळे परिवहन विभागात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि नवी मुंबईचे शिल्पकार, वनमंत्री तसेच पालघर जिल्हा पालकमंत्री आणि ठाणे जिल्हा संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब, आमचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब, गटनेते सागरजी नाईक साहेब आणि या नवी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर सुजाता पाटील मॅडम, तसेच स्थायी समिती सदस्य, स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेब, त्यानंतर उपमहापौर दशरथजी भगत, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने निश्चित आम्ही 15 एप्रिल रोजी हा निर्णय घेतला होता की मागील 6 ते 7 वर्षामध्ये कामगारांना पगार वाढलेले नव्हते। ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर नवी मुंबईसारख्या शहरामध्ये इन हँड 18,000 17,000 रुपये जर पगार येत असेल तर ते कुटुंब कसं जगेल। कारण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, मी पण एक मध्यमवर्गीय चाळीतला असल्यामुळे मला देखील या गोष्टीची कल्पना होती। म्हणून सर्वात प्रथम म्हणजे आमचे परिवहन समिती स्थापन होऊन आणखी 100 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्या अगोदर आम्ही काही निर्णय घेऊन फक्त निर्णय हे कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे। आणि आज आता 1 तासा अगोदर यांच्या म्हणजे साधारणतः आमचे 1303 कर्मचारी आहेत ज्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे। 850 कर्मचारी आहेत ते आमचे परमनंट आहे। त्या 1303 कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वाढीव दराने हे पैसे जमा झालेले आहे। निश्चित एक आनंद आहे आम्हाला की आम्ही म्हणजे काही ना काहीतरी करू शकलो, की सर्वात हा मेन घटक आहे जो दुर्लक्षित असतो व यांना न्याय द्यायचं काम आदरणीय नाईक साहेबांनी केलेलं आहे। तर मी परत एकदा त्यांचे धन्यवाद मानतो। आणि या नवी मुंबईमध्ये कर्मचारी असतील किंवा कोणताही वर्ग असेल, त्यांना एक गोष्ट माहीत आहे की या नवी मुंबईमध्ये आदरणीय नाईक साहेब आहेत आणि ते आपल्याला योग्य तो न्याय देतील या भरोशावरतीच ही लोक आजपर्यंत काम करत होती।
कोणी कुठे सोडून गेलं नाही. एवढा 18,000 कमी पगार असताना देखील बिचारे काम करत होते. आज त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला. आता हे 7,000 वाढून प्रत्येक वर्षी 1,000 रुपये हे ऑटोमॅटिकली वाढत जाणार. म्हणजे प्रत्येक वर्षी यांना वेगळं पत्र द्यायची गरज नाही किंवा वेगळ्या अपेक्षा ठेवायची गरज नाही आणि यांना त्याच्यासाठी संघर्ष करायची गरज नाही. आता या ठिकाणी जसं यांना पगार वाढवले आहेत तशा यांच्या जबाबदाऱ्या देखील वाढलेल्या आहेत मॅडम. परिवहन असेल तर या मागील 6 वर्षामध्ये ही भयंकर तोट्यात गेलेली आहे. याची कारणं वेगवेगळे असतील. डिझेल गाड्या असतील त्या आम्ही सर्व सुधारणा केलेल्या आहेत. जे विषय परिवहन समितीमध्ये मंजूर झाले त्याची आता टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानंतर जे असे रूट आहेत जे लॉसमध्ये आहेत ते कमी करण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक कंडक्टरला एक सूचना दिलेली असेल की बाबा आता हे पगार वाढलेत पण आपल्याला रेव्हेन्यू पण वाढवून द्यायचा आहे. उद्यापासून मी प्रत्येक डेपोमध्ये प्रत्येक कंडक्टरची मीटिंग घेणार आहे की तुमचं कलेक्शन वाढलेलं पाहिजे. बेस्टची बस पुढं जाते आणि आपण पाठीमागून चाललो तर प्रवासी तर त्या बसमध्ये चालणार आहे. त्या हिशोबाने ते शेड्यूल वाढवून या बसमध्ये तर उत्पन्न वाढणार. त्यानंतर आमच्या ज्या नवीन बस येतील त्यांमध्येही उत्पन्न वाढेल आणि निश्चित या येणाऱ्या 4-6 महिन्याच्या काळामध्ये परिवहनमध्ये एक वेगळा बदल जसा आत्ता दिसतोय यापेक्षाही चांगला बदल दिसेल.